को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। नाशिक जिल्ह्याचं पाणी संकट दिवसागणिक गडद होत चाललंय आणि नाशिककरांना आता प्रतीक्षा आहे ती मान्सूनची। खरं तर नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 7 धरणांनी तळ गाठलाय। वालदेवी, भावली, माणिकपुंज, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव या धरणांमध्ये तर अक्षरशः 0% पाणीसाठा आहे। तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये यंदा अवघा 19% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। जर आपण गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा बघितला तर जवळपास 17% एवढा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये नाशिकच्या गंगापूर धरणात कमी असल्याचं बघायला मिळतंय। अर्थात यावर्षी गंगापूर धरणातनं गाळ काढल्यानं यंदाच्या हंगामात गंगापूर धरणात जास्त पाणीसाठा उपलब्ध होईल अशी प्रशासनाला देखील अपेक्षा आहे। मात्र आता नाशिककरांना अपेक्षा आहे ती जोरदार बरसणाऱ्या सरींची आणि मान्सूनच्या आगमनाची। नाशिक जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये आजही टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय आणि त्यामुळे एकीकडे जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा तर धरणांनी गाठलेला तळ यामुळे नाशिकमध्ये एकूणच पाणीवाणी स्थिती निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत आता मान्सून लवकरात लवकर दाखल व्हावा एवढीच नाशिककरांची वरुण राजाकडे प्रार्थना असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवरेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।